हॅलो फ्रेंड्स, मी मेघा माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत करते आहे. आणि आज आपण बनवणार आहोत झणझणीत अशी लसणाची चटणी, जी पटकन होणारी आहे, अगदी कमी वेळ लागणारा आहे आणि तुम्ही करून ठेवू शकता. आणि त्या टिप्सनुसार जर तुम्ही केली तर ती 2 महिन्यापर्यंत छान टिकू शकते. तर तुम्ही ही नक्की करून बघा. आणि हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब पण करा. चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया. इथे आपण चटणीसाठी साहित्य बघूया. तर इथे 1 वाटी शेंगदाणा घेतला आहे मी आणि इथं 1 वाटी सुकं खोबऱ्याचा किस घेतला आहे. तर हा सुकं खोबऱ्याचा किस आहे. आणि त्याच्यानंतर मी घेतलं आहे 2 चमचे तीळ घेतलेत. हे गावरान तीळ घेतलेत, तुम्ही पॉलिश तीळ घेतले तरी चालतील. 3 चमचे लाल तिखट, 1 चमचा जिरा, त्याच्यानंतर खडे मीठ घेतलं आहे चवीनुसार आणि एक 10-15 लसणाच्या पाकळ्या. लसण थोडा जास्त घेतला तरी चालेल. तर हे सगळं साहित्य आपलं झालं आहे. तर रेसिपीला आपण सुरुवात करूया. गॅसवर आपण कढई गरम करायला ठेवली आहे. त्याच्यामध्ये मी हे 1 वाटी शेंगदाणा घालते आहे आणि शेंगदाणा आपण छान परतून घेणार आहोत. त्याला थोडेसे डाग येईपर्यंत आपण त्याला परतून घेणार आहोत. मीडियम फ्लेमवर हे आपण शेंगदाणे छान भाजून घेणार आहोत. थोडेसे डाग यायला लागले की तोपर्यंत आपण भाजत राहूया. शेंगदाणे अर्धवट भाजून झाले की त्याच्यामध्ये आपण 15 लसणाच्या पाकळ्या घालूया. आणि त्या मी सालीसहित घेतल्यात, कारण त्याचं जे टेक्स्चर येतं चटणीला लसणामुळे तर ते खूप छान येतं. त्यामुळे मी त्याची सालं काढलेली नाही आहेत. आणि हे पण आपण छान भाजून घेऊयात. लसणाला थोडेसे डाग येईपर्यंत आपण छान भाजून घेऊयात, म्हणजे शेंगदाणेही भाजतील आणि लसूणही भाजेल. तर हे आपण छान भाजून घेऊयात. आता आपला शेंगदाणा आणि लसूण थोडा भाजत आला आहे. ह्याच्यामध्ये आपण 1 वाटी खोबऱ्याचा किस घालूया. खोबरं लवकर भाजलं जातं, त्यामुळे मी ते शेवटी घातलं आहे. तर हे छान आपण भाजून घेऊया एकत्रपणे हलका. आणि हे सगळं मंद आचेवर आपण करूयात, म्हणजे खोबरं जळणार नाही. तर आपण भाजत राहूया असं हळूहळू. खोबरं भाजत असतानाच आपण आता 2 चमचे तीळ घालूया आणि हेही आपण भाजून घेऊया खोबऱ्याबरोबरच. तर हे आपण भाजत राहूया हळूहळू. खोबऱ्याचा असा थोडासा गुलाबीसर रंग येईपर्यंत आपण त्याला भाजत राहूया. त्यानंतर आपण याच्यामध्ये 1 चमचा जिरे घालूयात आणि आपण परत याला छान भाजून घेऊयात. जिऱ्याचा खमंग वास यायला लागेल. तर हे छान भाजून घेऊयात. आणि याच्यामध्ये अजिबात तेलाची गरज नाही, कारण खोबरं आणि शेंगदाणे याच्यामध्ये तेल असल्यामुळं ही चटणी टिकतेही छान. तर हे आपण भाजून घेऊयात. इथे आपले सगळे जिन्नस आता भाजत आलेले आहेत. हळूहळू खोबऱ्याचा रंगही चेंज होत चालला आहे, तो थोडासा गुलाबीसर होत चालला आहे. ते आपण असं भाजत राहूया. बघा रंग सुंदर आता चेंज होत आला आहे. आता ह्याच्यामध्ये ना आपण 3 चमचे लाल तिखट घालूया. तिखट तुमच्या चवीप्रमाणे घाला. कोणाला जर तिखट लागत असेल, कमी लागत असेल तर तसं घाला. जास्त हवं असेल तर थोडं जास्त घाला. तर गॅस मी इथे बंद केला आहे आधीच आणि मग लाल तिखट घातलं आहे. आणि हे छान आपण आता मिक्स करून घेऊया. हे मिश्रण आता आपण थंड करून घेऊयात आणि मग मिक्सरवर वाटून घेऊयात. हे थंड झालेलं मिश्रण आपण मिक्सरच्या भांड्यात ट्रान्सफर करून घेऊयात. आणि हे पूर्ण थंड करायचं आहे, नाहीतर परत मिक्सरमध्ये फिरवताना त्याला परत ओलावा येऊ शकतो. त्याच्यामुळे पूर्ण थंड झाल्याशिवाय हे मिक्सरच्या भांड्यात ट्रान्सफर करू नका आणि मिक्सरवर फिरवू नका. यामध्ये आता मी खडे मीठ घातलं आहे. खडे मीठ एक प्रिझर्वेटिव्ह म्हणून खूप छान आहे आणि चवही चांगली येते. त्यामुळे मी ह्याच्यामध्ये खडे मीठ घातलं आहे. चवीनुसार मीठ घाला तुम्ही. आणि हे आपण आता मिक्सरला बारीक वाटून घेऊयात. आपण चटणी पल्स मोडवरच बारीक करून घेऊयात, कारण मग मॉइश्चर जास्त तयार होत नाही आहे. ही चटणी आता आपली बारीक करून झाली. त्याचं टेक्स्चर असं खरबरीतच ठेवा, जास्त बारीक नाही वाटायची. आणि जे लसणाची सालं आहेत त्याचं टेक्स्चर खूप छान आलं आहे. अशी आपली लसणाची चटणी तयार झालेली आहे. आणि बघा किती छान दिसते आहे. ते लसणाच्या सालाचं टेक्स्चर पण खूप छान दिसतं आहे आणि चवीलाही खूप छान खमंग होते. तर तुम्ही ही नक्की रेसिपी करून बघा आणि मला कमेंट करून सांगा कशी झाली आहे ती. आणि हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर करा. आणि अशाच पुढच्या रेसिपींसाठी आपण परत भेटूया. तर माझ्या चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा आणि मला अजून मोटिवेशन द्या अजून रेसिपी करण्यासाठी. तर तुम्ही माझी रेसिपी बघितली त्याबद्दल तुमचे धन्यवाद.